मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा। या संतांसी निरवी हेची मज देई, अनिक तुझे काहे न मागे तुझ, किंवा अनिक तुझे काहे न मागो देवा। तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतांसी निरवी हेची मज देई, अनिक तुझे काही न मागे तुझ विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंदर कंजनेत्र, सदयधवलहासं विठ्ठल चिंतया। पांडुरंग किर प्रथम नमन, पांडुरंग किर प्रथम नमन, दुसरे चरण संताची कथेचा विस्तार, कथेचा विस्तार। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतार, कलंकांक तेजोदिका मोदिवक्त्र, खलानीशवादापनोदार दक्ष, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची ये, आद्यत्रय जननी देवाची ये, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। या कुन्दितुषारार्धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माजुशङ्करदेवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा। जोडून या करचरणी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं। जाने पंढरी सारिखारन गाव आपुला केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सोयरा जोडीला।
जो का खंड विरक्त विठ्ठल चरणी राहिला तया श्री संत सावता चरणी नमस्कार मी गातिला धन्य ते अरणरत्नाची खान जलमला निधान सावता तू सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आणि आता विठ्ठल विठ्ठल मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संतांसी निर्विहीची मज देई अनिक तुझे काही न मागे तुझ किंवा अनिक तुझे काही न मागो देवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला घेतलेला गायलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत भंगात महाराज भगवान परमात्म्याजवळ मागणी मागतात विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानियांच्या राजे साधकांचे मायबा विश्वमौली ज्ञानोबा आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सकल साधू संतांच्या देवदेवतेच्या कृपा आशीर्वादानं त्याचप्रमाणे वाल्मिक ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भरभूमीत आणि गर्भगुरुजी बसलेल्या वांबरी गावामध्ये श्री संत सावता महाराजांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त चालू असलेल्या खंडेरनाम सप्ताह आणि या सप्ताहातील माझ्या वाट्याला आलेली ही जागराची अर्थात तवस्या दिवसाची सेवा विठ्ठल ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं काही आमच्या असणारे दीपक भाऊ काय ना आडनाव साखरे दीपक भाऊ साखरे आहेत त्यांनी मला फोन केला आमच्या असणारे बाळासाहेब भाऊ तुपे आहेत आमच्या असणारे मामा आहेत त्यांनी मला फोन केला दुसरे असणारे आमचे आदिनाथ भाऊ सत्रे आहेत किशोर भाऊ सत्रे आहेत आणि सदाशिव भाऊ सत्रे आहेत आमच्या असणारे अनिल भाऊ अशोक भाऊ तुपे आहेत या सेवेकरता 6 जणांनी वचन लावला महाराज विठ्ठल विठ्ठल सगळी आमची प्रेमाची माणसं आहेत आणि वास्तविक सगळे आमचे पाहुणे महाराज या ठिकाणी खाली बसलेले भरपूर मंडळी आहेत एकाचं नाव घेतलं एकाचं नाव राहून जाईल आणि कसं असतं एखाद्याचं नाव राहिलं वाटला होतो असतो त्याच्यामुळे सगळ्यांचे नाव घेतले समजा कीर्तन म्हटलं रे म्हटलं बघा नोया एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला किंवा जमविला असे 2 पाठ आहेत आजच्या कीर्तनाकरता आमच्या असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमच्या असणारे गुरुवर्य दादा महाराज तांबे या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला उपस्थित आहेत त्यांना देखील धन्यवाद आहे आमच्या असणारे परममित्र मृदंगलंकार संगीत विशारद परममित्र स्वामी महाराज सूर्यवंशी आहेत त्यांना देखील धन्यवाद आहे महाराज तुमचं नाव साईनाथ महाराज माझा वयामानुसार ऐकायला कमी आहे गडाक महाराज आहेत त्यांना देखील धन्यवाद आमच्या असणारे आजोबा दत्तू पुंड आहेत त्यांना देखील धन्यवाद ही सगळी आमची मुलं आमच्या असणारे परममित्र मृदंगाचार्य किशोर महाराज गडाक यांच्यासून सर्व विद्यार्थी आहे बघा आमच्या असणारे बाबा विनय बाबा तुमचं नाव काय सत्यम हां गांडे हां गांधले लांडे तुम्हाला म्हणून वयामानुसार मला ऐकायला कमी गांधले महाराज आहेत त्यांना देखील धन्यवाद सरस्वती मातेनं ज्यांच्या हातामध्ये गोडवा दिला आहे आमच्या असणारे रणजित महाराज सत्रे आहेत बरोबर ना नाव त्यांना देखील धन्यवाद आमच्या असणाऱ्या आजीबाई या ठिकाणी तुळस घेऊन उभा आहेत त्यांना देखील धन्यवाद माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय महाराष्ट्रातलं एक साऊंड क्षेत्रात उमलतं नाव दादा काय नाव नरेंद्र महाराज मोदी नरेंद्र भाऊ आहेत बघा महाराष्ट्रात त्यांच्या साऊंड सिस्टमचं महाराज नवीन नाव आहे उमलतं नेतृत्व आहे दादांनी मला फोन केला 2-3 वेळा त्यांचा फोन झाला आणि काय नाव यांचं शूटिंगवाले वारकरी विचारधारा यूट्यूब चॅनल तुम्ही जांभळी जरी दिली तरी ते कॅमेऱ्यात दिसणार आहे बरं का आणि तुम्ही म्हणता नामनी जांभळी दिली मग आमचा फोटो त्याच्यात आला असं नको व्हायला जरा थोडा वेळ आपल्याकडे अर्धा 2 तास फक्त शिल्लक आहे थोडा वेळ टाईम इज मनी वेळेला फार किंमत आहे थोडा वेळ आपल्याकडे आहे आपल्याला सावता महाराज चरित्र बघायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज जागराज दिवस आहे आज मागणी बरे बोलायचं आहे सगळ्या गोष्टी धरून आपल्याला सगळं पाहायचं आहे थोडा वेळ आपल्याकडे आहे उपस्थित कीर्तनाकरता आमचे सगळे पाहुणे मंडळी आहेत आमच्या असणारे पुरुष मंडळी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या लाडक्या बहिणी आहेत बरं का आजी
सर्वांच्या पायावर साधू संतांच्या पायावर नतमस्तक होतो. सर्व प्रारंभ करतो. मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या पायावरी मस्तक आहे पायावर या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या. वा गाणारी मंडळी गोड आहेत. त्या टाळ्या वाजवा त्यांच्याकरता सगळेजण. त्यांच्यापेक्षा आपण वाजवणारे हुशार आहेत. आता त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. त्या दोघांपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहेत. तुम्ही तुमच्याकरता टाळ्या वाजवा. तुम्ही सगळे हुशार आहेत. सांगणार का याडपाट आहे का काय? मग सांगणारा याडपाट नाही. सांगणारा सद्गुरू जोग महाराजांचा लेकरू आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालू असलेला सप्ताह आहे आपला. यावर्षी आमचे असणारे रविकांत महाराज वसेकर यांनी संदेश पाठवला होता. एक व्हॉट्सअपला तुम्ही पाहिला असेल. ते म्हणले यावर्षी संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा असेल. ह्या कशाला म्हणायचं पुण्यतिथी ऐका बरं. माझा बघितलं थोडा वेळ आपले पण माझ्याकडे बघा तुम्ही. संत कधी तिथी पाहून देह ठेवत नाही. संत कधी तिथी पाहून देह ठेवत नाही. संत ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्य होते म्हणून पुण्यतिथी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला संत सावता महाराज चरित्र पाहायचंय. अजून अभंगावर बोलू आपण. मग सावता महाराज चरित्र बघू. आज जागराचा दिवस आहे. म्हणजे ऐ पोरांनो खाली बसा खाली बसा निवांत बसा. काय नाही तुमच्या लागी पण सांगतो मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. खाली बसा निवांत बसा. इथं जागराचा दिवस आहे. मागणी परत दिवस आहे. नाही असू द्या काय नाही. लहान पोरात चालूच असतं ते. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो. दादा महाराज ऐका बरं पोरांनो माझ्याकडे बघा बरं का. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो. त्यांच्या घराला सांगावं लागेल काहीतरी. कीर्तनात गेलो. माझ्या अंगात कोट होता. दादा महाराज सांगा कसं कोट आहे तसं मी कोट घालून गेलो होतो. मी कोट मला हातपाय धुवून धुवायचे होते. मी कोट खुंटीला अडकवला आणि हातपाय धुवायला गेलो. मी तिकडून यायच्या अगोदर ते लहान लहान पोर होते. त्यांनी माझ्या कोटच्या खिशामध्ये माती भरायला सुरुवात केली होती. मी तिकडून आलो. दादा म्हटलं काय तुमच्या पोराला काही संस्कार बिंस्कार केले की नाही तुम्ही? त्यांनी काय झालं महाराज? काय झालं म्हणजे पहा ना म्हटलं. हातपाय तोंड धुवून येण्याच्या अगोदर त्यांनी माझ्या कोटमध्ये माती भरली. त्यांनी महाराज म्हटले काय हे आपले पोरच नाही म्हटले. म्हणून तुमचे पोरं नाही. मग तुमचे पोरं कुठे? त्याने ते पहा महाराज तुमच्या बुटामध्ये पाणी भरतात. वांबरी विठ्ठल विठ्ठल. यांच्या लागी झालं जरा ध्यानपूर्वक ऐका. थोडा वेळ आपल्याकडे आहे. आज जागराचा दिवस आहे. आज भगवान परमात्म्याकडे मागणी मागायची असते. आपण जो काही खटाटोप करतो सप्ताह करतो नामस्मरण करतो जी आपण सेवा करतो नाश्ता असेल अन्नदान असेल चटाई उचलणं असेल जी काही सेवा असेल तुम्ही करताना महाराज आज देवाकडे तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे. हे बघा संत सावता महाराज आपण धन्य ते आरण पण मग मागणी झाली नसती म्हणून मागणी झाली पाहिजे तीर्थला पाहिजे म्हणून अभंग आपण सेवेकरता घेतलाय. मागणे ते एक तुझं प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. देवा म्हटले काय मागायचंय तुझ्याकडं पण मागणं एक आहे तुझं प्रती आहे अन्याकडं नाही देशी तरी पाहे अन्यायानं नाही. विठ्ठल विठ्ठल. वास्तविक पाहता संत आहेत आणि संतांना मागणं कधी शोभत नाही. ऐका बरं स्वतः तुकोबाराचं प्रमाण आहे. महाराज बोलतात जो मनुष्य दुसऱ्याकडं मागतो महाराज त्याचं जीवन म्हणजे धिक्कारवानं जीवन आहे. स्वामींनी बघा भिक्षापात्र अवलंबने जळोजीने लाजिरवाने ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वता. जरा आवाज बसलेला आहे आणि
आज माझा 5वा कार्यक्रम आहे महाराज. त्यामुळे सहकार्य राहू द्या तुमचं. आमची सगळी मित्रच भाषे मंडळी आहे. सगळी माणसं म्हणतात महाराज तुमचंच पाहिजे. त्यामुळे आज 5वा चालू आहे. 6वा सोडून दिला मी. तशी त्यालाही सोडून दिली. पण आता आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आहे. भिक्षा पादर अवलंबने जळोजने लाजिरवाने ऐसी आसी नारायणे उपेक्षेचे सर्वता महाराज. दुसऱ्याकडे मागतो म्हटले धिक्कार म्हटले तुम्ही स्वतः का मागता. हे बघा तुकोबारायची महाराज वडिलांपासूनची परंपरा होती. वडिलाची रीत जाणत सो मागणी शोभत नाही महाराज. तुकोबारायच्या घरी वारी होती महाराज. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत. देवा तुझ्या घरची वारी आहे पण वडिलाची रीत नाही म्हटले मागण्याची काही. दरवेळेस तुकोबाराय गेले पंढरपूरला की जगाचा बाप खाली मान घालायचा. ऐका ना भरपूर दिवस असं चाललं. एक दिवस मात्र तुकोबाराय देवाच्या समोर आहे आणि देवानं मात्र खाली मान न घालता मान उंच केली. तुकोबारायचा प्रश्न आहे देवा म्हटले काय दरवेळेस आलो तुमची मान खाली राहते देवा पण आज मात्र आलोय आज तुमची मान वर कस काय. भगवान परमात्मा बोलतात मागण्याची वास मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. देवा का बरोबर पाहतो तू बा म्हटलं देवा तुकोबाराया तुम्ही काहीतरी मागावं म्हटले. आजी माझी काहीतरी अपेक्षा आहे. देवा तुला माहिती नाही का आमच्या घरात परंपरा नाही मागण्याची. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. नाही नाही तुकोबाराय तुमचं कर्ज झालंय आमच्यावरती तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. देवा तुझा आग्रह आहे ना म्हणून मागतोय पण ऐक ना तुला द्यायचा असेल तर दे. अभंगाचं प्रथम चरण. मागणे ते तुझं प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. देवा मागणं तुझ्याकडे दुसऱ्याकडे नाही तुझं प्रती आहे. तुला पाय म्हणले द्यायचा असेल तर दे. देशी तरी पाहे पांडुरंगा. माझा आग्रह नाही तुझ्याकडं पण तुझी इच्छा असेल तर तू मला दे. वांबुरीकर तुम्हाला माझा प्रश्न आहे का मागणारा श्रेष्ठ आहे का देणारा. बोला मागणारा श्रेष्ठ आहे का देणारा. माता भगिनी तुम्ही आजारी आहेत का घरी जाऊ मग देणारा श्रेष्ठ. वा वा
देणारा श्रेष्ठ आहे. बरोबर आहे. आता ऐका ध्यानपूर्वक. एकानं महाराज भगवान शंकराची उपासना केली बाबा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकर प्रसन्न झाले. ऐका ना, 5व्या दिवशी भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर हे भोळा दैवत आहे, लवकर प्रसन्न होतं. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माजिती. लवकर भगवान शंकर प्रसन्न झाले. आता एक वाक्य पा सध्या, एक लोटा जल सब समस्या का हल. भगवान शंकर प्रसन्न झाले महाराज. ऐका बरं. आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतर दादा उपासना केली म्हटले माझी तू. रात्रभर म्हणे देवाचं रामचिंतन केलं, माझं नामचिंतन केलं. माग म्हटले काय मागायचंय ते. ऐका बरं ध्यानपूर्वक. भगवान शंकर प्रसन्न झाले होते. एखादा मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, पुढार नाही, कोणी नाही. साक्षात जगाचा प्रसन्न झाला. माग म्हणे काय मागायचंय. पण काय मागायचंय तुला एका वाक्यात मागायचंय, दुसरं वाक्य लागू द्यायचं नाही. काय मागायचं तेवढं माग, पण एका वाक्यात मागायचं. ते हुशार होतं महाराज माझ्यासारखं. तिने डोकं काय दिलं. तिने महाराज भगवान शंकर म्हटले काय तुम्हाला मागतो म्हटले, पण आज नाही उद्या. तिने असं घरी विचारत घरी जाऊन येतो मग तुम्हाला सांगतो म्हटले. घरी गेला, वडिलांकडे गेला. ऐका बरं. वडील थकलेले होते. बाबा म्हटले काय भगवान शंकर प्रसन्न झाले, मला काय मागू त्यांच्याकडे सांगा ना. वडिलाला महाराज पैशाची गरज होती. तो म्हणला दादा म्हटले काय 4-5 वर्ष झाली म्हणली आपण मागं आलो, लोक लावून बसून 4-5 वर्ष पैशाने मागं आलो. एक काम कर, तुला जमलंच तर भगवान शंकराकडे पैसे सोनाना काहीतरी माग. ऐका बरं. बाबाचा विषय संपला. आता आई जवळ गेला. आई म्हणले काय भगवान शंकर प्रसन्न झाले, आई काय मागू सांग ना. त्याच्या आईला मला दिसत नव्हतं दोन्ही डोळ्यानं. त्याने सांगितलं माई दादा जर तुला भगवान शंकर देणार असलेच तर एक काम कर, माझी दृष्टी माग, मला संपूर्ण सृष्टी दिसली पाहिजे. सोना काय काय करतात ते मला कळलं पाहिजे. मागणं कोणाचं होतंय. त्याच्या आईचं होतं. बापाचं मागणं संपलं, आईचं मागणं संपलं. आता बायकोकडे गेला. अय प्रत्येक भागात बायकोला वेगवेगळा शब्द आहे. ऐका बरं ध्यानपूर्वक. आम्ही तिकडे जळगावमध्ये गेल्या होतो कीर्तनाला. धरणगाव तालुका आहे. 5-6 कीर्तन माझी झाली बघा. तिकडं तुम्ही मागं पाहिलं असेल व्हॉट्सअपला फेसबुकला. 7-8 हजार माझा समाज होता माझ्या कीर्तनाला. तिकडे गेलो मी. तिकडं म्हणतात ही म्हणे बाईशे. जळगाव जिल्ह्यात काय म्हणतात बायकोला ही म्हणे बाईशे. आपल्याकडं आला तर आपल्याकडे काय म्हणतात ही माझी बायको आहे. तिकडे परभणी नांदेड भागात गेला मराठवाड्यामध्ये तर ती म्हणतात ही माझी लक्ष्मी आहे. तुम्ही जर पुण्याला गेले तर ते माणसं म्हणतात ही माझी मिसेस आहे. तुम्ही जर सातारा भागात गेलात, आम्ही तिकडे गेलो होतो एक दिवस, घरात गेलो, त्याच्या आईनं मला तांब भरून पाणी आणलं. पाणी पिलो मी. आणि तो मनुष्य म्हटला दादा हो महाराज काय तुम्ही यांना ओळखलं का. म्हटलं दादा पहिल्या वेळेस तुमच्या घरी आलोय, आम्ही काय ओळखलं नाही बा. म्हणे महाराज तुम्ही ओरे नाही वाय ओळखलं म्हटले. महाराज म्हटले काय हे आपलंच बंगारी. सातारा जिल्ह्यातली भाषा बरे. जर तुम्ही तिकडे गेलात तुम्हाला कळेल. आता ती त्याची बायको होती आणि हा तिचा नवरा होता. म्हणा दादा आई ताई हे कोण आहेत तुमचे. म्हणले महाराज हे आपलंच बारदाने. ती कळली भाषा आहे ती तुम्हाला सांगतो मी. बायकोकडे गेला. अय काय मागू भगवान शंकरला सांग ना. बायको हुशार होती महाराज. ऐका ना भाऊ म्हणे काय 5 वर्ष झाली आपल्या लग्नाला, पण आपल्या घरातून पाळणं आला नाही, आपल्याला मुलबाळ नाही. मागताच आलं तर भगवान शंकराला एखादा मुलगा मागा. ऐका बरं ध्यानपूर्वक. बापाचं मागणं होतं पैसा मिळावा, सोनं मिळावं. आईचं मागणं होतं आपल्याला दृष्टी मिळावी. आणि बायकोचं मागणं होतं आपल्याला काय मिळावा, मुलगा मिळावा. 3 मागण्या होत्या. पण ऐका ना मागणारा मात्र हुशार होता. ध्यानपूर्वक ऐका. दुसऱ्या दिवशी भगवान शंकराकडे गेला. कोणाचा वाज होते. भगवान शंकराकडे गेला मनुष्य. भगवान शंकर प्रसन्न बारा माता काय पाहिजे तुम्हाला. ऐका बरं ध्यानपूर्वक. काय पाहिजे तुम्हाला. त्याने वाक्य सांगितलं. एका वाक्यात मागायचं होतं ना. त्याने भगवान शंकर देणार का तुम्ही. बघा म्हटले काय मागायचं ते मागा, पण आड देणार ते का काय एका वाक्यात मागायचं. मागा म्हटले. त्याने मागितलं काय ध्यानपूर्वक ऐका. त्याने सांगितलं ऐका भगवान शंकर देवा. म्हटले काय देणार का. 100% देणार. मागणार म्हटले. मागा म्हणजे काय मागायचं. ऐका माझ्या आईला सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू खेळताना पाहायचा. वांबोरी मला कळतंय ना. माझ्या आईला सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू खेळताना पाहायचा. आता ध्यानपूर्वक ऐका. माझ्या आईला नातू खेळताना पाहायचा आहे म्हणजे आईला काय द्यावी लागली, दृष्टी द्यावी लागली. नातू सोन्याच्या पाळण्यामध्ये खेळायला बसलाय. सोन्याच्या पाळण्या म्हणजे बापाला काय भेटलं, सोनं भेटलं. नातू खेळताना पाहायचंय, बायकोला काय भेटलं, पोरग भेटलं. तुम्हाला माझा प्रश्न आहे मागणारा श्रेष्ठ आहे का देणारा श्रेष्ठ आहे. आता मागणारा म्हणून राहिला. पहिले देणारा म्हणे आता मागणारा म्हणून राहिले. विठाला विठाला विठाला.
शोभत नाही. मागण येते एक तुझं प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. महाराज काय पाहिजे ते मागा, पण महाराज आम्हाला धन नको, आम्हाला संपदा नको, आम्हाला मुक्ती नको. द्यायचाच असेल तर या संतांच्या स्वाधीन करा अभंगाचं दुसरं चरण. या संतासी निर्विहेची माझा या संतासी निर्विहेची माझा बाबा या संतासी निर्विहेची माझा या संतासी निर्विहेची या संतासी निर्विहेची माझा या संतांसी निरवी हेची मज दे आणि तुझे काही न मागे तुझ देवा. या संतांसी निरवी, निर्वी म्हणजे याचा अर्थ असा होतो याच्या संतांच्या स्वाधीन करणे. द्यायचं ना देवा तुला, मला या संतांच्या स्वाधीन कर. महाराज तुम्हाला धन नको, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देही सदा. काबर नको तुम्हाला धन. महाराज धन आहेत, स्त्री आहे, या नाशिवंत गोष्टी आहेत. नाशिवंत ती प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शेण त्याची फळ. आपण सगळे पाहिले, सगळी माणसं धना करता पळतो, पण तुकोबाराने मात्र धन मागितलं नाही. कोणाला आवडत नाही पैसा, लहान पोरापासून मोठ्यापर्यंत पैसा आवडतो. महाराज वासुदेवाची ऐकावानी, वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम दाम करी काम येड्या, दाम करी काम दाम करी काम येड्या, दाम करी काम. पैशाची जादू लैणारी दाण्यापुराला त्याची हव. पैशासाठी सारी माणस, पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम दाम करी काम येड्या, दाम करी काम दाम करी काम येड्या, दाम करी काम दाम करी दाम करी. लहान पोरापासून मोठ्यापर्यंत पैसा आवडतो, पण ऐका ना, असा असणारा पैसा मात्र एका साधूला आवडला नाही. महाराज कोणाला? सद्गुरू जोग महाराजांना. त्यानं बरोबर कथा आहे बरं, थोडा वेळ आपल्याकडे आहे. 100 वर्षापूर्वी आमच्या सद्गुरू जोग महाराजांकडे एक मनुष्य आला. महाराज एवढे 1 लाख रुपये तुमच्या संस्थेला राहू द्या. सद्गुरू जोगाने संस्था स्थापन केली महाराज आळंदीला. शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही. 100 वर्ष संस्थेला पूर्ण होऊन गेले महाराज, अजून संस्था चालू आहे. अशा काळामध्ये 1917 संदर्भात महाराज 1917 100 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. त्या काळामध्ये मनुष्याला श्रीमंत महाराज एवढे 1 लाख रुपये तुमच्या संस्थेला राहू द्या. ते सद्गुरू जोग महाराज होते. दादा तुमचे 1 लाख रुपये आम्हाला नको. महाराज घ्या 1 लाख रुपये. दादा तुमचे पैसे आम्हाला नको. जुनी माणसं बसली आहेत बघा या ठिकाणी. यांच्या काळामध्ये टोप्यावारी माणसं बघा या ठिकाणी. 5 रुपये सगळा बाजार व्हायचा ना बाबा. बाजार होऊन पैसे उरायचे. पण त्यांच्या अगोदरचा काळ 1917 सालचा काळ होता बघा त्या काळचा. महाराज घ्या 1 लाख रुपये. ती महाराज होते सद्गुरू जोग महाराज. दादा ओ शेठजी हो काका तुमचे 1 लाख रुपये आम्हाला नको. ऐका बरं, त्या काळात जर मी असतो
हसायला लागले तुम्ही. मी म्हणलो असतो मार्केटची अजून एवढा भागात नाही थोडंफार द्या असं मी म्हणलो असतो. पण ते सद्गुरू जोग महाराज होते. महाराज घ्या 1 लाख रुपये. महाराज म्हणायचं नको. महाराज घ्या 1 लाख रुपये. महाराज म्हणायचं नको. हे बघा ज्याच्याकडे पैसा असतो ना ध्यानपूर्वक ऐका बरं. ज्याच्याकडे पैसा असतो त्याची भाषा लवकर बदलते. महाराज अशा काळामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये देणारा माणूस जगात सापडणारे घ्या 1 लाख रुपये. सद्गुरू जोग महाराज दादा तुमचे पैसे आम्हाला नको घ्या 1 लाख रुपये नको. आता जरा वर भाषा चालायला लागली. सद्गुरू जोग महाराज भल्या माणसं ऐक जर तू असं म्हणत असशील ना अशा काळामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये देणारा माणूस जगात सापडणार नाही. भल्या माणसा जरा तू पण ध्यानपूर्वक ऐक. अरे अशा काळामध्ये सुद्धा तुझ्या त्या 1 लाख रुपयाला लाथ मारणारा माणूस तुला पण जगात सापडणार नाही. होतं महाराज कोणाचं सद्गुरू जोग महाराजांचं. हे साधू महात्मे होते त्यांना मात्र पैसा नकोसं वाटतो. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देही सदा या संतांशी निर्वी हेची मजदी आणि तुझे काही न मागे तुझं. कशी परिस्थिती असू द्या म्हणजे संत सावता महाराजांचा भंग आहे. समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे रहावे देव ठेविल तैसे रहावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे. देवान ठेवलंय ना तसं राहायचं. बघा हे बघा संध्याकाळची वेळ होती. माता भगिनी ऐ पोरांनो माझ्याकडे बघा ना तुम्ही थोडा वेळ दादा थोडा वेळ आपल्याकडे. संध्याकाळची वेळ होती बघा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायची पत्नी महाराज शेजारी बसले होते. तुकोबारायचं भजन चालू होतं. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी. तितक्यामध्ये जिजामध्ये एक माहेरचा माणूस आला. ऐका बरं कडी वाजवली. तुकोबारायचं महाराज लक्षण होतं. जिजामातेनं दार उघडलं. जुना काळ होतं बघा. पाहुणा जवळ बसला. आई का म्हणले काय लग्न आहे माझ्या मुलीचं. लग्नाकरता तुम्हाला दोघाला यावं लागेल. दोघाला म्हणजे कोणाला तुकोबारायला आणि पत्नीला. ऐका ना पाहुणा म्हणत होता मोठपणे सांगत होता पण तुकोबारायाचं मात्र लक्षण होतं महाराज. पाहुणा निघून गेला. पाहुणा निघून गेल्याच्या नंतर जिजामातेच्या तळ पायाच्या मस्तकाला गेले. का हो पाहुणा आला तर आपल्या माहेरचा माझ्या राम राम नाही चहा नाही पाणी नाही कळतं का नाही तुम्हाला काही. काय म्हटलं पाहुणा. पाहुणा असं म्हटला लग्न आहे माझ्या मुलीचं. लग्नाकरता आपल्याला दोघाला बोलवलंय. आवले हे आवले काय ते लग्न आणि तू आणि ते पाहुणा मी माझा देव माझं भजन मी काही लग्नाला येणार नाही. ना येणार यावं लागेल नाही येणार यावं लागेल नाही येणार. दिवसामागून दिवस गेले. ज्या दिवशी लग्न होतं माता भगिनी ध्यानपूर्वक ऐका तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघा. ध्यानपूर्वक ऐका. ज्या दिवशी लग्न होतं ना तो लग्नाला उजाडला. चला महाराज लग्नाला आवले. पण त्या दिवशी सांगितलं ना मी लग्नाला येणार नाही म्हणून. चला लग्नाला मी येणार नाही. अहो महाराज आपण कोणाच्या लग्नाला गेलो नाही तर आपल्या मुलीच्या लग्नाला कोण येईल महाराज. चला लग्नाला. तुम्हाला कोणी पाहुणा रावला नाही का. तुकोबारायचं उत्तर आहे ते माझे सोय रे सजन सांगाती पाय आठविती विठोबाचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. एकटा पाहुणा आहे मला जगाचा बाप. दुसरा मला कोणी पाहुणा रावळा नाही. ऐका बरं शेवटी नाव इलाज झाला. जिजामाता म्हटले ऐका महाराज जर तुम्ही लग्नाला आला नाहीत ना तुम्हाला त्या काळ्या विट्याची शपथ आहे. महाराज काळ्या विट्या हे म्हणण्याचं सामर्थ्य फक्त दोघे जणीचं होतं. कोणाकोणाचं. एक म्हणजे जनाबाईचं बरोबर दुसरं म्हणजे जिजामातीचं. कोण जनाबाई ऐका ना. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही गुणे
ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. कोण जनाबाई ऐका ना. हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कोंडीला. हो हरीला पंढरीचा चोर. ही जनाबाई महाराज देवाला शिवाय द्यायची. पण ऐका ना, जनाबाईनं शिव्या दिल्या महाराज, पण आपल्याला आज चाललो म्हणावं लागतात. शिव्या दिल्या पण अभंग झाले बघा. जिजामाता म्हटलं ऐका महाराज, लग्नाला आला नाहीत ना तुम्ही, तुम्हाला काळ्या वेटेची शपथ दे. देवाची शपथ घातली महाराज. तुकोबाराने दाराच्या बाहेर पाऊल टाकला, गळ्यामध्ये विणा अडकवला. ऐका ना, दाराच्या बाहेर पाऊल टाकला बरोबर भगीरथी नावाची कन्या होती. बाबा मला यायचं बाबा लग्नाला. तुकोबाराने महाराज भगीरथीकडे पाहिलं तर भगीरथीच्या अंगावरची फ्रॉक बरं का माता भगिनी, भगीरथीच्या अंगावरची फ्रॉक 10-12 ठिकाणी फाटलेली होती. डोळ्यात पाणी आलं. एकुलती एक लेक मला, एकुलती एक मुलगी आहे, पण तिला घालण्याकरता एक चांगली फ्रॉक नाही. डोळ्यामधून पाणी आलं बघा. तुकोबारायची महाराज परिस्थिती अशी होती. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर दाके, जाऊ पुढती बिके कुत्री घर राखी ती. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश काय करू उपचार, काय करू उपचार कोप मोडके जरजर. ऐका माय बाप, तारा भाऊ पाऊल टाकला. एक मुलगा एक मुलगी आहे, आम्हाला यायचा बाबा लग्नाला. असा कोणता बाप असेल बघा. आपली दोन्ही मुलं तुकोबारायनं महाराज मांडीवरती झोपी घातली घरामध्ये, दाराची बाहेरून कडी लावली. दोघं पती पत्नी आपल्या मुलाला घरी ठेवून लग्नाला निघून गेले. विडा घेऊन सोडत आले, विणा घेऊन चालू म्हणे लग्नाला. ऐका बरं, मंडपापर्यंत जाईपर्यंत जिजामातीनं फक्त बाबाचं गुणगान केलं. काय तुमच्या घरात, तुमच्या घरात दिवा लावायला येतील नाही. तुमच्या घरात काय, तुमच्या घरात दिवा लावायला येतील नाही. जिजामातीला राग आला होता महाराज. एक मुलगी भगीरथी आहे, पण तिला घालण्याकरता चांगली फ्रॉक नव्हती बघा. जिजामातीचं महाराज बोलायचं काम चालू होतं. लग्न लागलं इकडं मायबाप. पण ऐका ना, या आपल्या भक्ताला जर कोणी त्रास दिला ना, आपल्या भक्ताला जर कोणी त्रास दिला ना, देवाला कोणी सहन होत नाही मायबाप. ऐका बरं, लग्नाला निघून गेले तिकडं जगाच्या बापाला दम नाही निघाला महाराज. जगाच्या बापानं जिजामातेच्या भावाचं रूप धारण केलं. भगीरथीचा मामा झाला जिजामातेचा बाप, जिजामातेचा भाऊ झाला. आणि जगाच्या बापानं मायबापानं कडी वाजवली. कोणाची हो? जगद्गुरु तुकोबाराच्या घराची कडी वाजवली. दार उघडलं तर आतमध्ये मायबापानं भगीरथी होती. एक मुलगा होता. मामा आला, मामा आला. मामा होता का तो मामा नव्हता महाराज, जगाचा बाप होता. मामा मामा काय आणलं पिशवीमध्ये? जगाचा बाप होता महाराज तो. न सांगा तुम्हा कळू येते अंतर. बघितल्यावर पिशवी तयार झाली. मामा काय मामा पिशवीमध्ये? या भगीरथी म्हटले काय? तुला फ्रॉक आणली बघ. मामा मला फ्रॉक आणली? हो तुला आणली म्हटली. जगाचा बाप होता महाराज, भगीरथीचा मामा झाला होता. मामा चूप धारण करून आला होता जगाचा बाप. फ्रॉक बाहेर काढली. आतापर्यंत घरात दिवा लावायला तिने अशी म्हणायची जिजामाता होती, पण फ्रॉक बाहेर काढल्याबरोबर महाराज त्या फ्रॉकीला हिरे माणिक मोती लावले होते महाराज. फ्रॉक बाहेर काढली तर घर असं लांबून चमचम चमचम करायला लागलं महाराज. मामा कुणा काढता नाही मग फ्रॉकी? भगीरथी ही फ्रॉक तुझ्या करता आणली म्हटली. माझ्या करता? जगाच्या बापानं पण भगीरथीला फ्रॉक घातली. त्यानं बरोबर काय का माता भगिनी? कपडे कोणा करताय? वडिलांना करताय. साडी कोणा करताय? तुझ्या आई करताय. बोलणं झालं, बसणं झालं, सगळं जगाचा बाप म्हणला भगीरथी येतो आता मी. दाराच्या बाहेर पाऊल टाकला माय बाप. मामा परत कधी येशील रे मामा? भगीरथी म्हणायला लागली. मामा होता महाराज, जगाचा बाप होता. भगीरथी म्हटली काय? तू आवाज दे म्हटली. तुझा मामा तुझ्या करता कधी पण हजरच. जगाचा आपण निघून गेला. इकडं लग्न लागलं. सगळा मंडप जगद्गुरु तुकोबाराच्या पाया पडायला होता. लग्नाला महाराज आलेत, लग्नाला महाराज आलेत. अख्खं मंडप पाया पडायला. लग्न लागलं आणि काही माता भगिनी होत्या. त्या माता भगिनीच्या माता म्हणाल जिजामाता एक विचारू का तुम्हाला? काय हो? अहो मी लग्नाला निघालो, पण लग्नाला निघायला बरोबर आमची पोरं आमच्या मागं लागली. खरं सांगा ना जिजामाता, तुमचे पोरं तुमच्या मागं लागले नाही का? डोळ्यातून पाणी आलं महाराज जिजामातेच्या. काय सांगावं? एकुलती एक मुलगी आहे, पण गाड्याला फ्रॉक नाही महाराज तिला. पण लोकांना काही नाही सांगितलं. डोळ्यानं माया पण पदरानं डोळे पुसले. जिजामाता घरी निघाल्या. घरी येत असताना तुमच्या घरात काय? तुमच्या घरात देवा लावायला तेल नाही. तुमच्या घरात काय? तुमच्या घरात देवा लावायला तेल नाही. घरा येईपर्यंत फक्त भावाचं गुणगान केलं. गल्ली आली, लांबून घर बघितलं
जी जिजामाता म्हणणारी होती ना, तुमच्या घरात काय आहे, देवा लावायला तेल नाही. लांबून घर बघितलं तर लांबून घर मात्र चमचम करत होतं महाराज. नका भाऊ घराकडं, भाऊ आला असेल माझ्या माझ्या भावानं कपडे आणून दिला असेल, नका भाऊ घराकडं. घरात गेले तुकोबार आहे, उंबराच्या आत पाऊल टाकला आणि पाऊल टाकल्याबरोबर भगीरथी होती. बाबा, मामा आला होता. मामा बघा ना बाबा, मामाने किती सुंदर फ्रॉक आणली बघा ना मामा. बाबानं महाराज तुकोबाराने फ्रॉक बघितली तर त्या फ्रॉकीला माईबाप हिरे माणिक मोती लावले होते. नका भाऊ फ्रॉक इकडं, भाऊ आला असेल माझ्या भावाने दिला असेल. तुमच्या घरात काय म्हटलं, तुमच्या घरात देवा लावायला तेल नाही. आता मात्र जगद्गुरु तुकोबाला रावलं नाही. आवले म्हटले ऐक. काय आतापर्यंत लय ऐकलं तुझं, पण आता ऐक म्हटले. काय, अरे फ्रॉकीला हिरे माणिक मोती लावलेले आहेत. ऐक बरं आवले, या फ्रॉकीला हिरे माणिक मोती लावलेले आहेत. आणि हिरे माणिक मोती लावलेले फ्रॉक यांचं सामर्थ्य तुझ्या भावामध्ये नाही, हे तुला पण माहिती आहे आणि हे मला पण माहिती आहे. हे ज्यानं केलंय ना तो जगाचा बाप आहे. माझी कथा संपली. आता सिद्धांत ऐका. अरे ज्या जगद्गुरु तुकोबारायला एकुलती एक लेख आहे भगीरथी, तिला घालण्याकरता एक चांगली फ्रॉक सुद्धा नाही. पण अशी परिस्थिती असताना देखील देवाकडं धनसंपदा मागितली नाही. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, या संतांशी निरवी हेची मजती, आणि तुझे काही न मागे तुझं. आता हात वर करा सगळेजण. मी दिसतो ना तुम्हाला? हां, माझ्याकडे बघा बरं का. एक असं मुंगळ्यावानी नाही, मुंग्यावानी बरं, मुंग्यावानी हां, माझ्याकडे बघा. एक दोन, एक दोन, एक दोन. वा वा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. चला चला. रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. हरि जय 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 जय, विठोबा रखुमाई जय. हरि जय जय, हरि जय 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 जय, हरि जय जय, हरि जय 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 जय, हरि जय रखुमाई, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय 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 जय, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई,
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी सावता महाराज की जय जय संत शिरोमणी नामदेव महाराज की जय कुमारी माय वजनापेक्षा जास्त हार झाली बाबा ही. जितनी मेहरबानी आपनों ने की उतनी तो मेरी औकात नहीं. इतनी कृपा ही संत सावता महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नाही. सावता महाराजची कृपा आहे, आमचा नाही महाराज, संतांची कृपा आहे आमच्यावरती. आपलं संप्रदायाचं नाही भजन झालं, पण लोक म्हणले महाराज विठोबा तुम्हीच म्हणा, रखमाई पण तुम्हीच म्हणा, आम्हाला काही ताण देऊ नका. हे बघा तुम्ही भजन केलं नाही, आमचं काही जाणार नाही. येथे काय बा कोणाचे केले, ज्याचे त्याचे अनहित केले. हे बघा एक मनुष्य प्रवासाला निघाला, एस टीमध्ये बसला. त्यानं बरोबर काय का बरं, एस टीमध्ये बसल्यानंतर त्याने तिकीट काढलं बरं का माता बाई, माझ्याकडे बघा तिकीट काढलं त्यानं, ऐका बरं. आणि तिकीट काढलं एस टीच्या खाली उभा राहिला, हसायला लागला तिकीट काढून. एक शेजारी मनुष्य, बाबा का हसता तुम्ही, का हसता तुम्ही? त्याने सांगितलं बाबा म्हणे काय कंडक्टरला फसलं म्हटले मी. आणि का बरं फसलं? ते तिकीट काढलं आणि गेलोच नाही. वांबोरीकर काही नाही ऐकलं, काही नाही ऐकलं नाही महाराज. तुम्ही जर भजन केलं नाही आमचं काही जाणार नाही. काय परिणाम? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरते शेवटी पा कळ बांधून येईल, सरते शेवटी पा, सरत शेवटी बा काल बांधून येईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. रोनी भोचित प्रेमगाली भूतयात, दान मागायास आलो, दान मागयास आलो, दान मागयास. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकून 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 सांगावया आलया माई माझं नाव, शकून सांगावया आलया माई माझं नाव, शकून सांगावया आलया माई माझं नाव. अहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होणे भजनी लागा देव करा वारी. मल्हारीची माझ्या खंडोबाची वारी, मल्हारीची माझ्या खंडोबाची वारी. कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. फिरवितो तुम्ही डुगाई का, हे तुम्ही डुगाई का, कोणी डुगाई का. पिंगळा 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 पिंगळा. महाराज म्हणले काय तेवढा पिंगळा म्हणा भाऊ तुम्ही. त्यांना कसं काय माहिती झालं मला माहिती नाही, पण आपल्या वेळेची मर्यादा आहे. मी संपूर्ण म्हणला नाही, मी तेवढा वेळ नाही, माझा आवाजही बसलेला आहे. आपल्याला 5-10 मिनिटांमध्ये सावता महाराजचे जर पाहायचं आहे. आज फुलं टाकायचे ना, टाकायचे ना फुलं.
बरं आळंदीमध्ये बघा संत मांदियाळी सगळी जमली होती. ऐका संत संमेलन भरलं होतं आणि त्या संत संमेलनामध्ये सगळी संत मांदियाळी हजर होती. ऐका ना, कोण पच्चं आहे कोण कच्चं आहे कोण पक्क आहे. संत मांदियाळी भरली. सगळे संत नामदेव महाराजांच्या पाया पडले. ऐका बरं ध्यानपूर्वक, आपलं 5 मिनिटात कीर्तन संपणार आहे आता. सगळे संत मांदियाळी नामदेव महाराजांच्या पाया पडले, पण मुक्ताबाई मात्र नामदेव महाराजांच्या पाया पडली नाही. सगळे संत म्हणले मुक्ते अरे पाया पड ना म्हणले. ते नेहमी नाही पडणार म्हणले. मुक्ताबाई महाराज वयाने लहान होती पण अधिकार मात्र मोठा होता. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये. नाही म्हणे कच्चा आहे म्हटली. हा आता कच्चा पक्का कोण ठरवणार. गुरुबा काका महाराज हजर होते. नवलाची गोष्ट ऐक सखई बाई कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट गुरुबा काका म्हटले काय तुमचं काम आहे म्हणे गाडगे मडके घडवण्यास. एक काम करा तुम्हीच पहा म्हणे थापटणं आणून कोण कच्चं आहे कोण पक्क आहे तुम्हाला कळेल म्हटले. गुरुबा काकाने महाराज थापटणं आणायला सुरुवात केली. सगळ्या डोक्याने थापटणं हाणता 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 आता नामदेव महाराजांची बारी आली. नामदेव महाराजांच्या डोक्यामध्ये थापटणं हाणलं. थापटणं बद वाजलं. बद बद हां असं बद बद वाजले. हे कच्चे म्हणे खरंच कच्चे. त्याने असं कसं हो म्हणे कच्चे. नामदेव महाराज रडू आलं. देवा म्हटले काय अरे 5 वर्ष होतो म्हटली मी माझ्या हातून जेवण केलंय तू नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी मी कस काय कच्चा आहे. नामदेवा म्हणे खरंच कच्चा आहे तू. का बरं तुझ्या जीवनामध्ये तू गुरु केलेला नाही म्हटले. नाही मी देवा मी पक्का आहे म्हटली. तू पक्का आहे ना एक काम कर मी लपतो म्हटले तू मला शोधून दाखव. बघा नामदेव महाराज एकटीने निघाले. देव पुढं नामदेव महाराज ज्ञानोबा समोर ज्ञानोबा राय महाराज. 2 नामदेव महाराज ज्ञानोबा राय देव पुढं. फिनत हिनत पंढरपूरहून निघाले. पुढं आले महाराज अरंभेंडी गावाचं नाव लागलं. संत सावता महाराज भजन करत होते. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी. सावता महाराज कांद्याला कधी कांदा नाही म्हटले मुळ्याला कधी मुळा नाही म्हटले. भगवान परमात्मा महाराज सेवा केली. जगद्गुरु तुकोबा राय फार संतांचं वर्णन केलंय. हा बौद्धिक तुकोबा रायचा आहे. नामदेव महाराजांचे सगळ्या बऱ्याचशा संतांनी संत सावता महाराजांचं वर्णन केलंय. बघा आपल्याला तेवढं सांगण्याकरता वेळ नाही. आज दिवसभर फक्त मी सावता महाराज सांगितले लोकांना. आता आज आपला जागरा दिवस होता म्हणून मागणी परत बोलावं लागलं आणि चरित्र पण सांगावं लागलं. फक्त पुण्यतिथी असते मग संत सावता महाराजांना बोलता येतं. महाराज सावता महाराज भजन करत होते. नामदेव महाराज जवळ आले. ज्ञानोबा जवळ ओ सावता महाराज देव पाहिला का कोणी. त्यांच्या याच्या अगोदर देवाने आपली सगळी फिल्डिंग लावली होती. सावता महाराज माझ्या मागं चोर लागले म्हटले मला कुठेतरी लपायला जागा द्या. हे वाक्य सावता महाराजांनी ऐकलं देवा आणि हसायला लागले. सावता महाराज म्हटले काय देवा तुझ्यापेक्षा मोठा चोर इथं नाहीच म्हणले कोणी आणि तू म्हणतो मला लपायला जागा दे. एक काम कर बाजरी म्हणे मला आपले त्यात. सावता महाराज चोर आशे म्हटले कुठं लपलो ना मी तरी पण मला सापडतील. देवा एक काम करे येईल म्हणे टाक येईल तेवढी. काय बोलतो म्हणे सावता महाराज तुम्ही. नाही म्हणे अशा काहीतरी जागा द्या मी तर चोराला सापडलो नाही पाहिजे. असं आहे का सावता महाराज. काय करावं म्हणे काय करावं. नाही म्हणे एक काम करा सावता महाराज मला तुमच्या हृदयामध्ये लपायचं म्हटले. वेळा पडलेला होता समोर. अरे आपल्याला काटा घोसला तर आईगण बाबा म्हणतो आपण डोळ्यात पाणी येतं आपल्या. संत सावता महाराज वेळा घेतला सरकन आपली छाती विदीर्ण केली. महाराज साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्यजाची माता धन्यजाचा पिता धन्यजाची माता धन्यजाचा पिता धन्यजाची माता धन्यजाचा पिता धन्यजाची माता धन्यजा. साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा. कुठली चाली तुम्हाला कळलं का. जागरण झाले तुमच्याकडं झाले ना. टांग 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 वाजत पाहते. साठविला दाता त्रैलोक्याचा. जागरणाला जातो महाराज मी मोदीला जातो सर कुठं सगळीकडे जातो मी. आमच्या गुरुवरे उल्हास महाराज सूर्यवंशी म्हणायचे कीर्तन करायची बुद्धी ग्राह्य असली पाहिजे. ग्राह्य म्हणजे कशी कुठं जरी गेलं
काय शिकायला मिळतं आपल्याला हे पाहिलं पाहिजे त्यांनी आणि आपण आपला उद्योग पाहिजा. मग मी चालले जागरणातून साठविला दाता त्रैलोक्य. आपल्याला काय करायचं महाराज? जगाचा बाप हृदयामध्ये साठवला महाराज कोणी? संत सावता महाराजांनी. श्री गुरु चैतन्य महाराज देगुरुकर एक वाक्य बोलायचे, ऐका बरं. भक्ती जर साधन म्हणून केली तर आपल्याला जगाच्या बापाकडे जावं लागतं. वाक्य ध्यान बरोबर काय का? भक्ती जर साधन म्हणून केली तर आपल्याला जगाच्या बापाकडे जावं लागतं. आणि भक्ती जर साध्य झाली जगाचा बाप आपल्या घरी येतो महाराज. हे कोणी केलं? हे संत सावता महाराजांनी केलं महाराज. दिवसामागून दिवस गेले, आपल्या वेळेची मर्यादा आहे. ध्यान बरोबर काय का? दिवसामागून दिवस गेले. संत सावता महाराज त्रयोदशी दिवस होता. सकाळी स्नान केलं आणि स्नान केल्याबरोबर महाराज संत सावता महाराजांना ताप आला होता. अभंगामध्ये वर्णन आले बघा. नवज्वरे देह झाला से संतप्त, नवज्वरे देह झाला से संतप्त, परिमनियार्थ विठोबाची. 9 दिवस झाले होते. संत सावता महाराजांना महाराज ताप आला होता. करायचं संत सावता महाराज 9 दिवसापूर्वी ताप आला होता. बातमी महाराज देवाकडे परत पोहोचली. जगाचा बाप महाराज साक्षात औरंगाबादला आला. सावता महाराज म्हटले काय? तुम्हाला समाधी देण्याकरता मी स्वतः येणारे म्हटले. जगाचा बाप पंढरपूरवरून औरंगावी आला. संत सावता महाराजांनी महाराज जसा देह होता देह जाता त्याचा समर्पिला. संत सावता महाराज की, संत सावता महाराज की जय, सावता महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली नराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नराज माऊली तुकाराम. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पाही संतांची. या संतांची निर्विहेची मज देई, आणि तुझे काही न मागे तुझं. बडबड नका करू. झालंय आपला कीर्तन आता. कोणी बडबड करू नका. 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं खाली बसा. झालेली सेवा संत सावता महाराजांच्या चरणी झालेली सेवा सद्गुरू जोग महाराज महाराज सेवा समर्पित. बोलण्याच्या युगातून काही चुक शब्द केला असेल माझ्या बुद्धीचे जोश समजा. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचू का पाहुली, ते चोज करुणी माऊली रिजे जेवी बोली लिहिली कुरे, वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. बडबड करू नका कोणी. माझ्याकडे बघा 2 मिनिटं झाले. आपलं कीर्तन आळंदीला संस्था आहे बघा सद्गुरू जोग महाराजांची. शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही. संस्थेमध्ये 4 वर्षापर्यंत पूर्ण केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून कीर्तन परीक्षेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला. मला तुम्हाला हे नाही सांगायचं. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूज्य गुरुदेव भास्कर गिरीजी महाराज 2017 साली बाबाने मला जवळ घेतलं, डोक्यानं हात फिरवला आणि भास्कर गिरीजी महाराजांनी मला 100 रुपये दिले. आणि बाबा एक वाक्य बोलले, बाबा बाळ म्हणे काय तू फार मोठा वशील म्हणली. आणि बाबांचं वाक्य खरं ठरलं महाराज. आज महाराष्ट्रात असा कोणता जिल्हा राहिला नाही माझं कीर्तन झालं नाही. 8 महिना मी गुजरात राज्यामध्ये होतो. त्याच्या अगोदर कर्नाटक राज्य आहे, बेळगाव नावाचा जिल्हा आहे. बाबांचा आशीर्वादी महाराज, काही कमी नाही. साधू संत होऊन गेले महाराज. कोण? भास्कर गिरी महाराज. ध्यानपूर्वक आहे का? अयोध्येच्या प्रभू श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाकरता महाराष्ट्रातल्या फक्त एका साधूला मंदिरात केलं होतं. त्या साधूचं नाव आहे परमपूज्य गुरुदेव भास्कर गिरीजी महाराज. ते भास्कर गिरीजी महाराज सद्गुरू किसनगिरी बाबा वन फिरले पण लोकांचं कल्याण केलं. वन वन फिरोनी कन कन झिजले दुःखी लोकांसाठी, कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी. धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. सगळं बरोबर आहे. आपल्या जवळचे साधू आहे महाराज. गेले तिकडे आळंदीला ज्ञानोबाचं दर्शन घ्या. दोन ज्ञानोबाचं दर्शन झालं नाही. जुन्या संस्थेमध्ये शांतीब्रह्मा मारुती बावकोरेकर राहत असतात. मला साक्षात ज्ञानोबाचं दर्शन होईल बघा. झालेच या ठिकाणी पूर्ण विरामी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचे आमचे असणारे आदिनाथ भाऊ सत्रे आहेत, किशोर भाऊ सत्रे आहेत, सदाशिव भाऊ सत्रे आहेत, जसं बाळासाहेब मामा तुपे आहेत, जसं अशोक भाऊ तुपे आहेत, आमचे असणारे दीपक भाऊ काय नाव साखरे भाऊ आहेत, आमच्या सुनील भाऊ शिंदे आहेत. सर्व या ठिकाणी मंडळी आहेत बघा. सर्वांचे पाहुणे मंडळ आहेत. खाली बसले भरपूर मंडळी परिचयाचे आहेत. या ठिकाणी सर्वांचा नाम बोलणं करायला शक्य नाही. फुलं झाले का वाटतं पूर्ण करायचं का? आरती करायची ना. माझं भगिनी माझ्याकडे बघा 2 मिनटं. तुम्हाला जेवढं कीर्तन सांगितलं तुम्हाला कळलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. कळलं ना तुम्हाला? आणि तुम्हाला जर नाहीच कळलं माझ्याकडे बघा फक्त 1 मिनटं. 1 मिनटं बघा. आता तुमचं गाव कोणतं आहे बोला?
वांबोरी गाव आहे ना तुमचं. वांबोरी गावची 2-4 पोरं पुण्याला शिकायला गेली. कुठं गेली शिकायला? ज्ञानबरोबर काय एक वाक्यात संपला नाही आपलं कीर्तन. पुण्याला शिकायला गेली. एक मुलगा इंजिनियर झाला नोकरीला. पुढचं काय असतं? छोकरी. स्वस्ती झोपलेल्या जागी झाली आता. आठवायला लागलं त्यांना. ऐका बरं, मुलाला नोकरी लागली. आपला बाट बेसर पसारा गुंडाळला आणि पुण्याला राहायला गेला. ऐका बरं, आता पुण्याला राहायला गेल्याच्या नंतर महाराज असं याला सगळे साहेब 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 म्हणायचे. पण याला बायको मात्र खेडेगावातली भेटली होती. त्याला काही म्हणलं की हाच म्हणायचे. झालं का जेवण? हा. झालं का जेवण? हा. का बरं? खेडेगावातली बायको होती महाराज. हे समजायचे नवऱ्याला. नवरा रविवारचा दिवस होता, सुट्टी होती. नवऱ्याने बायको जवळ घेतली. मारून नाही तर माझ्याकडे बघा तुम्ही. ऐक म्हटले काय, मी साहेब म्हणे, मला सगळे साहेब साहेब म्हणतात. मी कामाला गेलो, तुला जर विचारलं कोणी झालं का जेवण, म्हणायचं हो. हा नाही म्हणायचं. काय म्हणायचं? झालं का नाश्ता? हो. सगळं झालं. नवऱ्याने पुन्हा विचारलं, ऐक म्हणे काय, झालं का जेवण? हो. झालं का नाश्ता? हो. आवरलं का काम? हो. झालं का दोन? हो. सगळं झालं. सगळं झाल्यावर नवऱ्याने विचारलं, ऐक आतापर्यंत मी तुला जे जे सांगितलं ते तुला समजलं का? ती म्हणली हा. वांबोरी तसं तुमचं नको व्हायला. झालेली सेवा संत सावता महाराजांनी. माझा आवाज तुमच्यापर्यंत महाराज गोड पोहोचला आहे. त्याला काही सांगावं लागलं नाही महाराज. ट्रबल वाढवा, बास वाढवा, गेन वाढ. आमच्या असणारे नरेंद्र भाऊ कंसात मोदी आमच्या असणारे नरेंद्र भाऊ आहेत, त्यांना देखील धन्यवाद आहे. वारकरी विचारधारांना यूट्यूबचं चॅनल. भाऊचा मला फोन आला म्हणजे महाराज तुमच्या कीर्तनाकरता आम्हाला चॅनल लावायचं आहे. तुमची काही अडचण आहे का? म्हणलं आमची काही अडचण नाही बा, फक्त तुमची काही अडचण नव्हती. तरी आमची काही अडचणची महाराज इच्छा होती तुमच्या कीर्तन लावायचं पण यूट्यूब. म्हणलं आमचं काही अडचण नाही, फक्त जेवढं बरं आहे तेवढंच टाका, फक्त गोऱ्यात आणू नका भाऊ. सध्या आत्ता टाका चालू महाराज लोका मागं. म्हणजे वारकरी विचारधारा दादाचं महाराज सिस्टीम गोड आहे बघा. महाराजांचं त्यांचं नाव आहे बघा. ती सुंदर सिस्टीम तुम्हाला लाभली बरं का. दीपक भाऊ तुमचं भाग्य म्हणायचं. अशी सिस्टीम चांगल्या चांगल्या लोकांना लाभत नाही. आमच्या अशोक भाऊ आहेत, बाळासाहेब भाऊ आहेत. सर्वांच्या चरणी महाराज नतमस्तक होतो. चिलार पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.